नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. सीसीपी इलेक्शनची तयारी नेटान चालू आसा. आयज बीजेपी बॅक्ड बाबूश पॅनलाच्या 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यात. आम्ही पणजेकार हे जे पॅनल बाब उत्पल पर्रीकर लीड करतात त्या पॅनलाच्या वतीन आदले मेयर सुरेनबाब फुर्तादो हांणी आपलो उमेदवारी अर्ज दाखल केला. आता उमेदवारी अर्ज दाखल जाल्ल्यान खऱ्या तरेन सीसीपी इलेक्शन्साक नेट येतलो. पणजेचे इलेक्शन, पणजेचे वेगवेगळे विषय, मागीर ते स्मार्ट सिटी जावं, कॅसिनो जावं, हेर सिविक प्रॉब्लेम्स जावं, आणि आताच्या घडयेक बाबूश मोन्सेरात वर्सीस उत्पल पर्रीकर अशी जी एक स्ट्रेट फायट या सीसीपी इलेक्शन्सान आमकां पळोवपाक मेळटली. ह्या साबार विशयांचेर चर्चा करपाक लागून आमच्या वांगडा तशाच तरेन स्ट्रेट उलोवपी पणजेच्या विशयाचेर आणि पणजेच्या विशया बाबतीत सदांच सेन्सिटिव्ह आसपी बाब समीर चारी आमच्या वांगडा आसात. समीर बाब, तुमकां येवकार ह्या कार्यावळीक. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समीर बाब चारी हे पणजेचे एक नागरीक, एक बिझनेसमॅन आणि पणजे सिटी बाबतीत सदांच सेन्सेशनल आसपी हे मनीस. खरें म्हटल्यार पणजेकारांच्या तोंडाक कुलूप लागल्या सारखें जाल्लें आसा. खंयच्याच विशयाचेर पणजेकार उलोवपाक सोदिनात. आता येदे व्हडले कॅसिनोचें आंदोलन चल्लां, पणजेकार खंयच आमकां त्या विशयाचेर स्पश्टपणान उलयतना दिसनात. स्मार्ट सिटीच्या विशयाचेरूय पणजेकार उलोवपाचें धाडस करिनात. गोंयची राजधानी असलेल्या पणजे शारांतले लोक कित्याक भितात, उलोवपाक कित्याक भितात, व्यक्त जावपाक कित्याक भितात, ह्या प्रश्नासावन आमी आयच्या या वार्तालापाक सुरू करूया. समीर बाब, पणजेकार आमची कॅपिटल सिटी, सगळ्यात सुशिक्षित लोक ह्या पणजेन रावतात. व्हडले व्हडले बिझनेसमॅन, व्हडले व्हडले व्यवसायिक, प्रोफेशनल, आणि पणजेकार उलोवपाच्या बाबतीत फाटी कित्याक पडला? तुम्ही पणजेन अशें फिरत जाल्यार तुमकां विविध तरेचे मनीस मेळटले. तरेतरेचे मनीस, जे लोक तांच्या सायडीन आसतले, तांच्या अगेन्स्टूय आसतले. अगेन्स्ट आसता त्या मनशांक तुमी खोलान वचून विचारा, जर ते तुमचे कडेन सगळें उलयतले, पण तेंच तुमी तांकां मायकार उलय सांगना जाल्यार ते फाटी सरतले. अश्यो खुबश्यो गजाली पणजेन आसात. आणि आता महानगरपालिकेची निवडणूक लागल्या. तुम्ही पळयात की दोन्ही पॅनलां आमने सामने आसतलीं. आता तुम्ही एका मनशाक कितलीं वर्सां सत्ता दिवन पळयली, ताचो तुम्ही परिणामूय भोगले. हांव शब्द वापरता भोगले, कित्याक फाटल्या 2 वर्सांनी तुम्ही पळयलें स्मार्ट सिटीचें काम चालू आशिल्लें, लोक सामके रागार आशिल्ले, सामके रागार. हांवें त्या टायमार लोकांक सांगिल्लें की आता जर महानगरपालिकेची निवडणूक लागत, जावं असेंब्लीची निवडणूक लागत, जाल्यार हो घरा, हाचे पॅनलूय घरा. पूण तेंच हो जो राग आसा तो निवडणूक येवसर उरपाक जाय, त्या अनुसार ते शमतले म्हणून, आनी ते लोक विसरून वतले. आता सध्या तशीच परिस्थिती म्हाका दिसता. म्हणजे लोक विसरूंक लागले कशे. पण हांव तांकां लोकांक परत जागे करता की तुमकां हांव सदांच एक प्रश्न सांगतालो की एक विशय हांव उलयतालो की बापायन आनी पुतान सगळ्या पणजेकारांक मातीत खावयली. आता स्मार्ट सिटीचो तुम्ही विषय काढलोच. स्मार्ट सिटीच्या विशयाचेर जेन्ना जेन्ना प्रॉब्लेम्स क्रिएट जाल्यात, स्मार्ट सिटीच्या विशया वेल्यान जेन्ना जेन्ना वाद जाला, तेन्ना तेन्ना बाबूश मोन्सेरात हांणी हात वयर केला की आपल्याक तुम्ही कांयच विचारू नाका, तुम्ही स्मार्ट सिटीक विचारा, नाजाल्यार तुम्ही गव्हर्नमेंटाक विचारा, चीफ मिनिस्टराक विचारा म्हणून. आता पणजेचे प्रतिनिधित्व ते करतात, पणजेचे आमदार ते, पणजेकारांनी तांकां आमदार म्हणून वेंचून हाडल्या. अशा वेळार स्मार्ट सिटीच्या विशयाचेर ते स्मार्ट सिटीक विचारात, सरकाराक विचारात, अशा पद्धतीन स्टँड घेवप कितपत योग्य? ह्याच पॉइंटार लोकांनी ताका आतां धरपाक जाय. जेन्ना जेन्ना तुका लोकांनी स्मार्ट सिटी बद्दल विचारले तेन्ना तुवें हात वयर केले. पणजेचो आमदार तुमी सगळ्यांत पयलीं चिंतूंक जाय आशिल्लें, तुजें उतर आतां सांगता आपल्याक लागना, आपले लोक सफर जाता ते कोण? ते तुजे वोटर. तुज्या वोटरांक तुवें जस्टीस दिवपाक जाय, तुवें न्याय दिवंक जाय. ताच्या खातीर वयल्यान मनीस कोण येवचो ना. ह्या खातीर बरे मनीस थंय आसपाक जाय. ह्या शब्दार हांव पयलीं उलयतालो. बरे मनीस सुशिक्षीत आसपाक जाय. सुशिक्षीत मनीस नासले काय हें लोकांनी भोगचें पडटा. आता लोकांक परत एक संदी आयल्या महानगरपालिकेच्या निमित्तान. आता तरी सुदारात. आता स्मार्ट सिटीच्या विशयाचेर आमी पळयलें की सगळो राग म्हणटात तो आदले आमदार सिद्धार्थ कुंकळकर हांच्या बाबतीत, कारण त्यांच्याच वेळार स्मार्ट सिटीची कामां सुरू जाल्ली. पुणून सिद्धार्थाचें नांव घेवपाचें धाडस बाबूशान अजून मेरेन डायरेक्टली करूंक ना, पूण इनडायरेक्ट
कळटा, सगळ्यांक कळटा की ते हिंट देअर हिंट इज टुवर्ड्स सिद्धार्थ कुंकळकर. तीच परिस्थिती उत्पल पर्रीकराच्या बाबतीतूय आसा. तेवूय जेन्ना स्मार्ट सिटीच्या विशयाचेर उलयतात तेन्ना इनडायरेक्टली हिंट जो आसा तो आदले आमदार म्हणून सिद्धार्थाचेर पडटा. आयज अशें आसतना आयज जेन्ना तिसूय उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करपाक गेले तेन्ना तांणी पयलीं आमची पणजेची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचें दर्शन घेतलें. त्या वेळार त्या जाग्याचेर सिद्धार्थ बाब कुंकळकरूय हाजीर आसले. तांणी सांगलें की पुरायपणान तिसाचे तिसूय जे उमेदवार आसात म्युनिसिपालिटीचे ते भाजपाचे काम पळोवन लोक सामके समाधानी आसात पणजेचे आणि लोक ह्या पॅनलाक जिखून दितले म्हणून. आता ज्या मनशाच्या नावार तुम्ही स्मार्ट सिटीचे सगळे फेल्युअर ताच्या तकलेर घालतले तोच मनीस आयज तुमच्या पॅनला बरोबर आसा. म्हणजे लोक कितें हातूंतल्यान लोकांनी कितें समजपाचें? हो पॉइंट तुम्ही सारको उलयलो. सारको पॉइंट मी सारको धरला तुम्ही. तो सदांच बोट दाखयता आसतना ताका विचार आपल्यान हाडूं ना, ताका विचार आपल्यान हाडूं ना. हा आणि आज तोच मनीस ताज्या बरोबर थंय आसा फॉर्म भरपाक. हा तो सदांच नावाची घाण करता हाजी की स्मार्ट सिटी म्हणल्यार हाणें हाडल्या आणि तो म्हणटा की पर्रीकरान केला म्हणजे ताचो हिंट तसो. पर्रीकरान घाण हाडिल्ली ती म्हणटा तो उत्पलाक हिंट पॉइंट मारता की तुज्या बापायन हांगा घाण हाडिल्ली आपूण साफ करता म्हणून. ह्याच पॉइंटाचेर ताका भाजपान विचारपा जाय आशिल्लें मनोहर पर्रीकराची लेगसी तुम्ही विसरले. हा त्या मनशान इतले पणजे खातीर केलें आणि हो मनीस उलयता तो असो कितें उलयता. हातून एक अशें जाता की एक तो आपलें उलयतना तुमीच ताका उलोवपाक लायला. हें अशें हें जाता की तुमीच ताका उलोवपाक लायला फाटल्यानच्यान उलय तूं म्हणून. ना तुम्ही खूप इम्पॉर्टंट मुद्दो काढलो. तुम्हीच ताका उलोवपाक लायला. कारण मनोहर पर्रीकर म्हटल्या उपरांत भाजपाचे एक व्हडले नेते आणि ज्या मनोहरबाब पर्रीकराक लागून आयज कितलेशेच लोक हे भाजपाक जॉईन झाले, भाजपा बरोबर आसात. बरोबर. त्या मनोहर पर्रीकर हांच्या बाबतीत एक मनीस म्हटल्यार एक मनीस इन द सेन्स पॉलिटिक्सांतलो एक मनीस जो बीजेपीन जॉईन जाला तो डायरेक्ट आरोप करता की मनोहर पर्रीकरानूच पणजेची वाट लायली आणि ते आतां निस्तारायतना आपली वाट लागल्या म्हणून. इतलो व्हडलो स्टेटमेंट तो मनीस करता जाल्यार ताच्या कडल्यान पार्टी कडल्यान ताका कसले शोकॉजूय ना, पार्टी ताका विचरय ना. हे अशें आसपाक शकता समीर बाब? हे आमकां पणजेकारांक पचना, खरोखर पचना. भाजपा सत्तेर हाडपाक आमी खूब कश्ट घेतला पयलीं. भाजपा सत्तेर सहजा येवना. आनी आज परिस्थिती अशी जाल्या ज्या लोकांनी हांचो बरो एडमिनिस्ट्रेशन आशिल्लो, सरकार उडयलो, त्याच मनशाच्या हातान हांच्यांनी सगळें आतां दिवन बसले आनी ओग्गी आसा. आनी तो मनीस कित्याचें कितें उलयता. तुम्ही पळया फाटीं वचून 2005 बाईचो काय बरो एडमिनिस्ट्रेशन आशिल्लो. म्हणजे हांव एक पॉइंटार केन्ना आपल्या फ्रेंडांक सांगता की हांवें मनोहर बाईक पळयल्लो पयल्या जेन्ना तो सीएम म्हणून जाल्लो त्या टायमार तो नायक पिक्चरांतलो अनिल कपुरांचो जवळ गेल्लो तसो काम करतालो सेम हातून. ताका गॅप पडलें तातूंत काँग्रेसीचो सरकार आयलो हाणें जो सरकार उडयलो आनी जो गॅप पडलो आनी मनोहर बाई 2012 परत आयलो तेन्ना तो पॉलिटिशियन म्हणून आयलो. तेन्ना तो सारको शिकलो ह्या बोटावयली चुकी त्या बोटार कशी काडपाची ती. आनी ह्या मनशान हो बरो आशिल्लो सरकार उडयल्लो आनी तो मनीस आज फ्री ताका तांच्यांनी फ्री हँड दिला जाय ते कितें उलोवपाक. म्हाका हें वचून बाबूश मोन्सेरात विरुद्ध उत्पल पर्रीकर ह्या फायटीकडे पॉलिटिकल फायटीकडे तुम्ही कशे पळयतात? एक म्हटल्यार 2022 2022 विधानसभेच्या वेळार आम्ही दोगांय जाणांक एकठांय फायट केल्ली पळयली. तातूंत कांय मतांनी बाबूश मोन्सेरात जिखून आयले. त्या विधानसभा वेंचणुके उपरांत परतून एक फावट ह्या सीसीपी इलेक्शनच्या निमतान आता बाबूश मोन्सेरात वर्सीस उत्पल पर्रीकर अशी फायट जावपाची आसा. तुम्ही ह्या फायटीकडे ह्या इलेक्शन्साकडे दोनूय पॅनलाच्या बाबतीत एकीकडे बाबूश मोन्सेरात बॅक्ड बाय बीजेपी आणि जी बीजेपी गोंयान रुजयली मनोहरबाब पर्रीकरान तांचे पूत आयज बीजेपीच्या विरोधान आणि तांचे सरकार 2005 उडयल्ले बाबूश मोन्सेराताच्या विरोधान तांचो पूत आता झगडटा. ह्या पुराय सिनारियोकडे तुम्ही कशे पळयतात? ही एक गजाल जी आसा तुम्ही जो पॉइंट विचारलो त्या आतां पणजेन महानगरपालिकेच्या निवडणुकीक लोक कशे पळयतात त्या नदरेन पळोवपाक हांव हें दितलो म्हजें वैयक्तीक मत जातलें. आतां लोकांनी सगळे फाटल्या फावटी सगळे त्रास भोगिल्ले आसा. लोकांनी फाटलें पळयलां बरें आशिल्ल्याच्या हातांतल्यान वायटाच्या हातान कशें गेलें. आतां आमी बरें करून दिल्ले कडेन पाड घालीत गेले. तुमकां एक एग्जांपल दिता हांव. पणजेचो मार्केट
जेन्ना बाईन डिसिजन घेतलें तेन्ना अशोक नायक हे मेयर आशिल्ले. तेन्ना म्हाका अशोक नायक सरान कितें सांगलें की समीर बाब आमी कश्ट करून जे घरा पयशे जोडून उरतात ते आमी पयशे खायनात. खावपाच्यो वस्तू जे ग्रेन्स आसा ते आमी मार्केटांतल्यान हाडटा. तर ज्या जाग्या वयल्यान आमी सामान खावपाचें हाडटा तें हायजिनीक जाग्या वयल्यान आसपाक जाय. हाज्या खातीर आमी तें मार्केट बांदता. आमी मार्केट बांदून जालो, पणजेचो मार्केट बांदून जालो आनी तो लगेच ती महानगरपालिकेची निवडणूक जाली आनी ती मार्केटाचें सगळें डिस्ट्रिब्युशन आसा न्ही तें सगळें हाज्या हातान गेलें. आयज मार्केटाची तुमी परिस्थिती पळया. त्या मार्केटाचे 14 कोटी रिकव्हरी आसा. ती रिकव्हरी जाय जाल्यार लोकांक 2 वर्सां टॅक्स भरपाची गरज ना. पूण तो रिकव्हरी करिना. तो काही जे आसा ते सकयल सकयल नामता. आता तुम्ही म्हाका जो प्रश्न विचारलो न्ही की ह्या निवडणुकीत तुमी कशें पळयता म्हणून. हांव म्हणटा हें लोकांनी पळोवपाक जाय. लोकांनी सगळे त्रास भोगल्या. आमी पळय आसा आमी ताका ओपोज करीत आसा. म्हाका तें अजून एक कॅल्क्युलेशन समजना आनी म्हाका तें डायजस्ट जायना. जे लोक आतां ताका ओपोज करता ते फुडल्या फावटी लोक ताज्या बरोबर आसता. अशें कसले तो जादू करता काय म्हणून. ना ना तुम्ही आता बऱ्या मुद्द्यार पावले की अशी कितें जादू बाबूच्या कडेन आसा की लोक ताका रोखडेच अट्रॅक्ट जाता. आता लोकांचे सोडूनच दी बीजेपी ज्या मनशा कडेन अट्रॅक्ट जाली त्या मनशा कडेन कितें ना कितें तरी जादू आसा. एक म्हटल्यार बाबूश लोकांक सडळपणान मदत करता. लोक ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड ते मागीर गोंयकार आसूं गोंया भायलो आसूं तो काय पळयना. त्यांच्या भुरग्यांची एडमिशन्स तांची मेडिकल बिल्स सगळ्या तरेन तो लोकांक मदत करता. इतकें जर तो करता जाल्यार कित्याक बाबूश वायट. आमकां हेच करपा खातीर नेतो जाय आसता. हें जे तुमी जे सांगलें हें प्रत्येक मनीस जोडटा. प्रत्येक मनीस जेन्ना लग्न जाता कितें करता म्हळ्यार आपलें कुटूंब स्वता चलोवपाचें तें स्वतान करूंक जाय. दुसऱ्या कडेन मागून कित्याक करपाक जाय. एवरी टायमाक आमी नेत्या कडेन कित्याक वचूंक जाय. म्हणजे तो लाचार करता. लाचार करता आपल्या कडेन येवचें म्हणून. हांव त्या गोश्टीक सहमत जायना. पूण तुमकां दिसना समीर बाब आतांच्या तेंपार राजकारण जें चल्लां ते ह्याच लाचारीचेर चल्लां कशें. आयज आयज जर तुमी पळयशात जाल्यार एक नवो ट्रेंड गोंयांत सुरू जाल्लो आसा. सरकारा कडल्यान रस्तो जर बांदूंक जायना आमदार आपल्या पयशान रस्तो बांदता. सरकारा कडल्यान हें दिवपाक जायना आमदार आपल्या पयशांनी दिता. आमदार आपल्या पयशांनी लोकांक शेत नांगरपाक मशिनां दिता. आमदार आपल्या पयशांनी लोकांक सारें दिता. आमदार आपल्या पयशांनी लोकांक बियाणी दिता. सगळे आमदार आपल्या पयशांनी लोकांक आतां दिवपाक लागल्या. कोणाचें घर मोडलां सरकारची मदत ना तो आपूण बांदून दिता. हो एक नवो ट्रेंड जो सुरू जाला. ह्या नव्या ट्रेंडा कडेन जर आमी पळयत जाल्यार सर्वसामान्य मनीस हो राजकारणात येवपाचो विचार तरी करपाक शकता काय कितें. तुमचो जो पॉयंट आसा की सगळ्या कामांक ते फायनान्स करता. आमी राजकारण पयस दवरया. म्हणजे राजकारणात सगळे लोक वचूंक शकना. सादारणसो मनीस आज घर घेवपाक शकता पणजे ताळगांव सायडीन. कारण हे लोक इलेक्शनाच्या टायमार ताजे कडल्यान पाकीट घेता आनी ताका वोटींग करता. आनी तो जी रिकव्हरी आसा न्ही ती सगळी बिल्डर लॉबी कडल्यान करता. तुमी ताळगांव सारके जाग्यार एक फ्लॅटाची किंमत विचारून पळया. पणजे पयसूच उरली. ताळगांव फ्लॅटांचे रेट जाल्यार क्रोड्स ऑफ रुपीज. बारीक 100 स्क्वेअर फीट फ्लॅट घेतलो तर ते 2 कोटी दिवपाक जाय. ते रिकव्हरी कोणा कडल्यान जाता. हे लोकां कडल्यान जाता. जनते कडल्यान जाता. आपल्या दिना आज तुमी जाणा आसतले ह्या संवसारांत फ्री हें कांय मेळना. एक तुमकां एक बारीकशें एग्जांपल दिता. जेन्ना रिलायन्स मोबायल घेवन आयलो ताणें सगळ्यांक पयलीं फ्री दिले 2 म्हयने. 2 म्हयने फ्री दिवन सगळ्यांक लत लायली. लत लायली आनी तांकां सगळ्यांक लोक आहारी केले. म्हणजे तांकां जियो शिवाय तुमचें जावचें ना अशें केलें. आनी सगळ्यांक पयलीं म्हणटा म्हयन्याचे 2 दीस खाले. आमी रिचार्ज करताले 30 दिसाचो. ताणें केलो 28 दिसाचो. जेणे करून आमी वर्साक 12 म्हयन्यान 13 रिचार्ज करतात. तश्योच गजाली ह्यो. आज जे 2000 लोक घेवन जे वोट करता आनी मागीर स्वता त्रासान घालता. आतां तुमकां एक एग्जांपल दिता बारीकशें. तुमी पळया 2000 लोक घेवन वोट करतात ते. की पणजेन गेले काय पे पार्किंग पयशे भरपाक जाय 20 रुपया. हांव जाल्यार पे पार्किंग कंप्लीट अगेन्स्ट आसा. म्हजें एक अशेंच कोणा कडेन आर्ग्युमेंट जालें. ताजो चलो पणजे सीसीपीन कॉर्पोरेटर. तर म्हाका म्हणपाक हांव म्हणलें ताका पे पार्किंग म्हणलें हांव अगेन्स्ट आसा. ना कित्याक अगेन्स्ट आसा काय म्हणपाक सी म्हणलें when I have taken a vehicle, I have paid road tax for 15 years. 15 years म्हणल्यार व्हेकल चलो ना चलो पूण हांवें 15 वर्साचें पेमेंट केलो. आतां तीच गाडी म्हणल्यार म्हाका रस्त्यार पार्क करपाक पयशे दिवपाक जाय. पयशे दिवचे पडटा म्हणलें. नो यू आर रॉंग स्पीकिंग. हांव म्हणलें व्हाय रॉंग स्पीकिंग. नो यू हॅव पेड द मनी रोड टॅक्स टू ड्रायव्ह द व्हेकल नॉट टू पार्क द व्हेकल. अरे बाबा म्हणलें नाव यू स्टार्टेड स्पीकिंग म्हणलें. कित्याक म्हणलें पळय आयक म्हणलें डोंट इंटरप्ट मी.
तू म्हणटा की तुका गाडी पार्क करपाक तू पैसे दी आनी पार्क कर. ताका हांवें पयलेच रोड टॅक्साक पयशे फारीक केल्या. आं? नाल्यार म्हणलें तूं चलयत राव. आय एम ऑफ म्हणलें दीस ओपिनियन की खंयचो एक पडीत जागो आशिल्लो ताका सरकारान डेव्हलप करपाक पयशे म्हणले आनी लोक फुकट हाडून पार्क करता. थंय ना म्हणलें. थंय तूं म्हणलें पे पार्किंग कर. फॉर एक्झाम्पल म्हणलें पाटो प्लाझा. पाटो प्लाझा सगळें चिकोल आशिल्लो. सरकारान तो डेव्हलप करपाक भरपूर पयशे मोडले. थंय म्हणलें फुकट दिवपाचें ना. कारण ते डेव्हलपमेंट करपाक पयशे भरले. सेकंडली ते पार्किंग प्लाझा बांदला. ते म्हणलें चार्ज करपाक हांगा रस्त्याक रे कितें म्हणलें. बरें एक गजाल ती जाली तुमी पार्किंग हें केलें पे पार्किंग रस्त्याक केलें. ते काही नोटिफाईड जागे आशिल्ले. आयज सगळ्याक तुमी पार्किंगाचो वच थंय येता. ताका बोर्ड सुद्दां ताका विचारीत जाल्यार कितें रे हांगा बोर्ड ना. तो म्हणटा मैंने टी शर्ट पहना है ना, कपड़ा पहना है तो पार्किंग है. म्हणजे तुम्ही जे पैसे घेता हे हांगा भरता. तर तुम्ही पार्किंगचा विषय काढलो तो खूप इम्पॉर्टंट विषय पणजेकारांक सामको म्हणजे हो विषय आवडूंक ना. म्हाका एक सांगा कोट्यांनी रुपया आता ह्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टाचेर खर्च केलो. गोंयांतली एकमेव स्मार्ट सिटी म्हणटात ती पणजी. कितलेशेच प्रोजेक्ट जाले. पयलीं सोपाणां आसलीं ताचेर टायल्स येयले, लायटी येयल्यो, चकाचक रंग सगळीकडे केले. थंय पाट्यार वचून पळय थंय एक फूट ब्रिज म्हणून कितें तरी केल्लो. तेची परिस्थिती आतां पळोवपाचीच ना. कोट्यांनी खर्च केल्ल्या ह्या स्मार्ट सिटीचो फायदो एज अ पणजेकार म्हणून, एक पणजेचे बिझनेसमॅन म्हणून तुमकां ह्या गजालींतल्या ह्या स्मार्ट सिटींतल्या खंयच्या खंयच्या गजालीचो कसो कसो उपयोग जाता, कसो कसो फायदो जाला? एज अ बींग अ बिझनेसमॅन आनी पणजेचो सिटीजन हांव जाल्यार म्हणटा म्हाका स्मार्ट सिटीचो कसलोच फायदो जावंक ना. उलट वयल्यान आनीक चड त्रास जालो. तांच्यांनी आशिल्ले ते रस्त्याचे पाड घाले. हांव फाटल्या दिसांनी म्हज्या फ्रेंडान सांगिल्लें कोण आसा जाल्यार दोन मनीस पळय रे सीएमाचो आनी ह्या पणजेच्या आमदाराचो आनी ह्या मेयराचो अपॉइंटमेंट घे. म्हाका म्हणलें तांकां एक बूक करपाक दनपारा टायमार तांचो अपॉइंटमेंट घेवन तांकां एक बरें रेस्टॉरंटान हांव जेवण दितां म्हज्या पयशांनी आनी बरें पोटभर तांकां जेवण घालता तिगांयकू आनी तांकां रिक्षेन बसयता आनी हांगाच्यान आमच्या काफे आरामा कडल्यान सकयल व्हरता हेडक्वॉर्टर्सा कडेन सकयल फेरीबोटे कडेन. थंयच्यान परत तांकां एक 10 राउंड मारता रिक्षेन. ताच्या नंतर तांकां परत त्याच रिक्षेन घालून परत हांगा हाडटा आत्माराम बोरकार रोडार आनी परत थंय राउंड मारता. म्हणून तांकां कळोवनी की पणजेचे लोक कशे सफर जातात ते. तुम्ही स्मार्ट सिटीचो प्रश्न काडलो म्हाका हो पॉयंट याद जालो. हांव ह्या पॉयंटार उलयत आशिल्लो. हांगच्या हातान मेळ्ळा हे कितेंय करीत आसा आनी ताका विचारल्यार तो म्हणटा ते स्मार्ट सिटीक लागना खंयचे आत्माराम बोरकार आनी हो 18 जून रस्तो. तुमी तांकां हात घाले कित्या खातीर? तुम्ही म्हाका विचारलें फायदो जाला म्हणून आमकां लुकसाण जालें. म्हाका थंयच्यान सकाळीं येता आसतना म्हाका गाडी चलयतना अशें दिसता की हांव रेल्वेन बसला कसो गडाकडक गडाकडक करून. ते बापूय आनी पूत जे आमदार आनी मेयर आसा ते दोगूय भायलो रस्तो वापरता सिटीन येवपाक. यो सांग तांकां भितरल्यान यो सांग. स्मार्ट सिटीचें काम चलता आसतना ते भायल्यान वताले कारण तांकां खबर आशिल्ली लोक रस्त्याकूच आडयतले म्हणून. आमकां जाल्यार कांय फायदो जालो ना ताजो. आतां हांव तुमकां सांगता पळय पणजे ही सबंद गोंयान एक पयली अशी सिटी हाका उदकाची लायन अंडरग्राउंड, सिवरेज लायन अंडरग्राउंड, टेलिफोनाचो केबल अंडरग्राउंड, इलेक्ट्रिसिटी केबल अंडरग्राउंड. आतां सगळ्या रस्त्याक लायटी तुमी पळय लायटीचे खांबे आसा ताचेर ते केबल आसा. त्या केबलाचेर हांव 7 वर्सां उलयत आसा. तांकां कोणें ऑथॉरिटी दिल्या ते बांदपाक? बरें बांदले ते बांदले रितीन तरी बांदल्या. रस्त्यार उडयल्या ते बंडलाची बंडलां जमनीर पडून आसा. लोक ते लोकांक घुस्पून जमनीर पडटा लोकांचे नाक आपटाता. हें कोणें पळोवपाचें? समीर बाब एक गजाल म्हणटात ती बाबूश मोन्सेरात आम्ही पळयले तांची वर्किंग स्टायल एक राजकारणान आपली एक वेगळीच वर्किंग स्टायल तांणी तयार केली आणि नवे जे राजकारणी असतात ते तांच्या स्टायली कडेन सामके अट्रॅक्ट जातात. बाबूश मोन्सेरात हांकां राजकारणान हाडपाक जे कांय मोजकेच लोक वावुरले तातूंत तुमचोय आस्पाव जाता. ताळगांव ह्या मतदारसंघातल्यान तांणी पयली आपली निवडणूक लढयली. त्या वेळा वयले एक सामके खडेगात लीडर सोमनाथ जुवारकार हांच्या विरोधात बाबूश मोन्सेराताक उबे केले तुम्ही आणि जायंट किलर म्हणून बाबूश मोन्सेरातान आपली राजकारणान एंट्री केली. अशें कितें दिसलें तुमकां बाबूश मोन्सेराता भितर की जुवारकारा सारख्या मनशाक दिग्गज मनशाक उडोवपाक तुम्ही बाबूश मोन्सेराताक फुडें काडलो आणि बाबूश मोन्सेराताक तुम्ही जैतूय मेळोवन दिली? आमकां त्या टायमार अशें दिशिल्लें की सोमनाथ जुवारकार हो खरोच थंय जायंट आशिल्लो आनी ताका डिफेट करपा सारकी ताका शह दिवपाक हो मनीस सारको आसा. सोमनाथ जुवारकारा बद्दल पळोवंक गेल्यार अशें की तो वायट मनीस नाशिल्लो. ताचें सर्कल जें आशिल्लें तें वायट आशिल्लें.
म्हणून ते सर्कल नाका म्हणून हाका आमी चान्स दिल्लो. पूण काळांतरान अशें जालें की ते सर्कल सगळें आशिल्लें ते सगळे आडे घेतले. ते म्हाका एक याद जाता, एक लास्ट स्पीच जाल्ली व्हडल्या भटांताची, बाबूश मनसराची. ताणें त्या स्पिचीन सांगिल्लें की ताचे कडेन 4 मनीस आसा मनशाक जे जाय पडटा उखलून व्हरपाक, तेच ताका व्हरतले म्हणून. आनी ते 4 मनीस हाणें आतां आपल्या बंदोबस्ताक दवरल्या. सगळ्याक आपल्या कडेन घेवन दवरल्या. आमी ताका दिल्ली संदी की बरें कितें करतलो म्हणून. ना, हो ताच्या परस चड पास जालो. आता ही वेंचणूक म्हटल्यार आता तुमकां खबर आहा की एका वर्सान विधानसभेची वेंचणूक जावपाची आसा आणि त्या फाटभुंयेर ही आता सीसीपी इलेक्शन्स जाता. आणि एक समीर बाब महत्वाची गजाल की आता म्युनिसिपालिटीचे इलेक्शनां जावपाचीच आसात. 12वीची एक्झाम सुरू आसा, 10वीची एक्झाम सुरू जावपाची आसा आणि 5वी ते 9वी मेरेनची एक्झाम ऑलरेडी आता मार्च म्हयन्यान 4 तारखेक, ऍक्च्युली ती आसली 5 तारखेच्यान. इलेक्शन 11 मार्चाक असल्या कारणान त्या दिसाचो पेपर 4 तारखेक हाडलो आणि त्या दिसा पेपर ना. एक्झामीच्या दिसांनी हे इलेक्शन आणि तुमकां खबर आहा पणजे इलेक्शन म्हणटकूच कशें वातावरण आसता, जो तो सामको इलेक्शनान एक्टीव आसता. काय परिस्थिती तशी आहा, एक्टीव जालो काय 500 रुपयाची नोट मेळटा न्हू. एक्झामीच्या वेळार हे इलेक्शन घेवपाची अशी गरज तरी कित्याक पडली? एक्झाम सोंपपाची सुद्धा वाट पळोवपाची गरज कित्याक दिसोंक ना? हांव तुमकां एका शब्दान सांगता हाजेर उत्तर, एकूच शब्द. ह्या सगळ्या कामाक मनशाक शिक्षण जाय आसता. ह्या सगळ्या कामाक मनशाक शिक्षण जाय आसता. ज्या मनशाक शिक्षणाचें म्हत्व आसता न्ही, तोच ते विचारपूर्वक डिसिजन घेतलो. हांव म्हज्या दुकानार म्हज्या फ्रेंडां कडेन उलयतालो की म्हाका तर दिसता की हे निवडणूक ही जी महानगरपालिकेची निवडणूक आसा ती मे म्हयन्याचेर वतली. तर म्हणलें कित्या खातीर वतली? तर म्हणलें एसएससीचें इलेक्शन हें आसा, एक्झामी आसा. एसएससीची एक्झाम सारकी 13 तारखेक आसा. तर ताणें तें आपल्याक जाय अशें करून घेतलें कारण ताका शिक्षण ना. शिक्षण नाशिल्लोच मनीस अशें करतलो. दुसरो आणि एक महत्वाचो विषय तुमकां खबर आसा की SIR सुरू आसा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आणि फाल्यां 21 तारखेर SIRची नवी मतदार वळेरी फाल्यां जाहीर जातली. आता हो सगळो प्रोसेस फाटले कितलेशेच म्हयने सुरू आसा. तातूंत एक सारकी ट्रान्सपरंट आणि व्यवस्थीत पद्दतीन वोटर लिस्ट तयार करपाचें काम इलेक्शन कमिशन करता. ही वळेरी जेन्ना फाल्यां नोटिफाय जातली, फाल्यां जाहीर जातली, जाल्यार पणजी म्युनिसिपालिटीचे इलेक्शन हे जुन्या वळेरेचेर 1 जानेवारी 2025च्या वोटर लिस्टाचेर पणजीचे इलेक्शन जातले. आता ह्या नव्या एसआयआरच्या लिस्टान जे मतदार ना, आता त्या कित्याक मतदार ना? कारण ते स्वताचे आपले वेगवेगळ्यो ज्यो गजाली असतात त्यो ते प्रूव्ह करपाक शकोंक ना. नाजाल्यार ते मतदार म्हणून एलिजिबल ना. कारणां वेगवेगळी आसूं शकतात. आताच्या ह्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनान ज्यांची मतदार म्हणून नावां रद्द जाल्या, ते मतदार जेन्ना ह्या 1 जानेवारीच्या वळेरीन आसात तांकां मतदानाचो अधिकार दिवप हे कितपत योग्य? एक जाली गजाल. दुसरी गजाल, घडये त्या मतदार वळेरीन नावां ना, म्हणून आता ह्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनान नावां येयली. जे खूप कोण उरलेले पणजेकार मतदार जावपाचे तांची नावां येयली, तातूंत नावां ना जाल्यार तांकां मतदानापासून वंचित दवरप हे कितपत योग्य? हो प्रश्न आमी विचारून जालो तांकां. तुम्ही सगळें करून तुमचे कडेन तयार रेडी आसा, फक्त तुम्ही डिक्लेअर करपाचें उरलें, तर तुम्ही कित्याक घेना? कसली घाई? तर ते ताचेर काय उलोवपाकूच तयार ना. हांसता उगी रावता. हांसताना उगी रावता म्हणजे तुम्ही समजपाचें की ताचेर खंय तरी प्रेशर आसा. ताचेर खंय तरी प्रेशर आसा म्हणजे फुडलें करूंक सोदिना. ते सगळें रेडीमेड जाल्लें आसा, रेडी आसा सगळें. फक्त ते डिसिजन घेवपाचें आशिल्लें. मातशें फुडें करपाक जातालें. ते प्रेशरान करून घेतलां सगळें. समीर बाब, हे इलेक्शन सीसीपी उत्पल बाब पर्रीकर हांणी एक धाडस हे परतून एकदा केल्लेलें आहा बाबूश मनसराताक फायट दिवपाचें. आणि एका वर्सान आता असेंब्लीचे इलेक्शन आसा. म्हणजे तुम्ही म्हणटा तशें फाल्यां आयज बाबूशान सांगलें की 30ची 30वी सीट आपण काडटलो. घडये समजा 30ची 30 तांणी काडले जाल्यार उत्पल बाब पर्रीकर इज टेकिंग रिस्क. कारण विधानसभेची वेंचणूक आसा, तांणी रिस्क घेतल्याच. पूण आनी एक नवी गजाल आमकां पळोवपाक मेळटा ती म्हटल्यार काँग्रेस पार्टी जावं, आमचे सुरेंद्र बाब फुर्तादो जावं, तो ग्रुप जावं, हेर जे जे लोक अपोजिशनान आसात, बाबुशाच्या अगेन्स्ट आसात, त्या सगळ्यांनी उत्पल बाब पर्रीकराचेर एक विश्वास दवरून एक जॉईंट फायट 1 to 1 अशा पद्धतीची एक जॉईंट फायट बाबूश बॅक प्लस बीजेपी बॅक पॅनलाक दिवपाचें थारायलां.
हे प्रॅक्टिकली जावपाक शकता कशें दिसता तुमकां? आणि ही जॉईंट फायट जर जायत, 1 to 1 जर जायत, जाल्यार तातूंतल्यान खरो पणजेकाराचो कौल हो मेळटलो कसो दिसता तुमकां? 100% ते सध्या जे आसा ते तशेंच उरपाक जाय. हं, कालांतरान ते पातळ जायत वचपाक जायना. कारण कशें आसा, ती सायड लोकांक खबर आसा, त्या सायडीन सगळे जे आसा ते फक्त टुके खातीर आसा. टुके? टुकेचे एनवलप. टुकेचें ताका एनवलप. टुकेत म्हणलें काय जालें. हं, टुके खातीर थंय आसा. हं, थंय लोक कोण हातून ना, म्हणजे कितें स्वखुशीन वचना. थंय एक म्हण आसा पळय, पडटा तें वडटा. हं, तशे थंय लोक आसा. हं, हं, आं, ते टुके घालना तोय घरा वतलो ताकाय खबर आसा. हं, काही लोक म्हणटा न्ही की ताणें कामाक केल्या, अशें केलां, कामाक लायल्या. कामाक लायला तर प्रत्येक आमदाराचो हक आसा. प्रत्येक आमदार आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी वोटर्सांक तांच्या भुरग्यांक पोटाक पाण्याक लावपाकूच जाय. तो कांय उपकार करिना. खंयचोय आमदार जावं तो. हं, ताजें कामूच तें. आणि प्रत्येक हाचो कोणाचो वोटराचो हक्क आपलें काम मेळचें म्हणून. हं, पूण हांव कितें म्हणटा की ताका जर दिसता आसत की आपल्यान कामाक लायल्या, आपल्या बरोबर लोक आसा. लोक ताज्या बरोबर लोक ना. हं. ताजे लोक आसा ते फाटल्यान सगळे टुके फाटल्यान आसा. कितें? तुमचो ह्या इलेक्शनच्या निमतान एक म्हाजो निमणो तुमकां प्रश्न, ह्या इलेक्शनाच्या निमतान पणजेकारांक तुमी कितें मेसेज दिवपाक सोदतात, की बाबा हें इलेक्शन आहा हें पणजेकारा खातीर कित्याक इम्पोर्टंट? आणि ह्या इलेक्शन्साक पणजेकारांनी कशा पद्दतीन स्टँड घेवचो? आयज स्मार्ट सिटीचो विशय जाला, आनी एक कॅसिनोच्या विशयाचेर आयज कॅसिनो मांडवी न्हंयतल्यान काडचे अशा पद्दतीन आयज आंदोलन सुरू जाल्लें आसा. एक मिटिंगूय बऱ्या तरेची मिटींग जाली. अनएक्सपेक्टेड अशा पद्धतीन रिस्पॉन्स त्या मिटिंगेक मेळ्ळो. पणजेकारूय त्या मिटिंगेक हजर आसलेले. तुम्ही एक पणजेकार, एक पणजेचे बिझनेसमॅन, कारण बिझनेसमॅनांक कॅसिनो जाय अशें बाबुशानूय म्हटलां आनी बाबुशाच्या पुतानूय म्हटलां. कॅसिनोच्या बाबतींत तुमचो कितें स्टँड? म्हजो तुमकां खरो सांगचें म्हणल्यार कॅसिनोक विरोध ना. ते जे सांगतात की कॅसिनो खातीर रेव्हन्यू मेळटा, बिझनस मेळटा, हांव त्या पॉयंटाक सहमत आसा. ना म्हणिना. हं, पूण कॅसिनोचो जो गेस्ट पिकअप पॉयंट आसा, जो हाज्या आमच्या मांडोळीत हाजेर हं, आसा, हं, दर्डेचेर आसा, हं, तो काडचो. ताज्या खातीर सगळो ट्रॅफिक डिस्टर्ब जाता. एक गजाल जाली. तांचो जो हें येता टॅक्सीवाले येता, ते टॅक्सीवाले गाडयो खंयच्या खंय पार्क करता. ताज्या खातीर सगळ्या रेसिडेंट्सांक त्रास जाता. हं, समजलें? दुसरी गजाल, तो तो जो सांगता की लोकांक वचून विचारात म्हणून. हं, म्हाका दिसना की सगळ्याच लोकांक ताचो फायदो आसा. ताचो लुकसाणूय आसा. हांव तुमकां एक एग्जांपल दिता. कॅसिनोन काम करपी लोक जे भायले हांगा रावता, ते 4 जाण कोणाचो रूम एक भाड्याक घेता आनी तातूंत रातचे 10 लाख जावन रावतात. हं, अशें म्हजें तुमकां काल पर्यंत सामकें जितें उदाहरण दिता. हं, हं, हांव रावतां, म्हज्या वयर फ्लॅट कोणाक रेंटाक दिलो आनी ताणें तो 4च लोकांक दिल्लो. म्हज्या दारान कॅमेरा वयर आनी सकयल आसा. तातूंत पळयताले रातभर यो वच चालू आसता. हं, तातूंत तरेतरेचे धंदे चालू आसा. हं, आनी पयरचे रातीक रातचे ते सोरो करून तांच्यानी तेजे दारूच फोडले. फुडले आनी भितरले. दारूच फोडले. म्हाका ते पुलिसांक हाडचे पडले. म्हणजे आतां तुमचो कॅसिनोचो जो मुद्दो तुमी काडिल्लो न्ही, ते त्या पॉयंटार म्हणटा की ताचे त्रासूय लोकांक आसा. हं, हं, तो जो उलयता न्ही की फायदो आसा म्हणून ती ताच्या हॉटेलांक फायदो आसतलो. म्हणून ते ताका चड दामून धरता. हं, ताणें लोकांक कशे पिश्यान काडले ते पळय. ताणें जेन्ना सांगिल्लें की आपल्याक तुमी जस्ट चान्स दिया, 100 दिसा परस आपूण कॅसिनो काडून दाखयता हं, म्हणून. हं, हं, आयज तो विशय घुंवडायता. हं, तुवें तेन्ना तो उलयल्लो तो विशय कितें उलयल्लो? हं, आमचे जे मिडियावाले ताच्या बरोबर आसता पे करपाक, ताका सारकें विचारा मरे, तूं कितें उलयता काय म्हणून, तुवें कित्याक तो सांगिल्लो काय म्हणून. म्हणजे लोकांक पिश्यान काडिल्लें न्ही. हं, हं, आतां तुमी जो प्रश्न सांगलो की ह्या निवडणुकीचेर तुमी लोकांक कितें संदेश दिवपाक सोदता. हं, हांव लोकांक एक विनंती करता म्हजे कडल्यान की आतां तरी शाणे जायात. चिमलाकारांचो देख घेयात. चिमलाकारांनी कशें करून दाखयलें पळय, बॅन करून दाखयलें तशें करात. हं, आनी हो जो उत्पल पर्रीकर आनी जो ताजे सहकारी आसा बाकीचे इतर पक्ष, तांच्यान जो पॅनल घाला, तुमकां एक बहुमूल्य संदी दिल्या ह्या मनशाच्या हातांतल्यान काडपाक. तें करून घेयात. म्हाका दिसता समीर बाबान जो उलो पणजेकाराक मारला की आतां तरी शाणे जायात म्हणून, आणि तांणी एक एग्जाम्पल दिलें तें चिमलकारांचें. खरें म्हटल्यार पणजेकार म्हणजे कॅपिटल सिटी, सुशिक्षीत, आर्थीक नदरेंतल्यान सुदारलेले, आणि चिमलकार हे बाबडे गरीब लोक, आदिवासी लोक. पूण आयज त्या गरीब आदिवासी लोकांनी गोंय कशें सांबाळपाक जाय हे पुराय गोंयकारांक सिद्ध करून दाखयलें. आणि पणजेकार हे मुळातूच शाणे. जाल्यार हें शाणेपण पणजेकार ह्या सीसीपी इलेक्शनाक दाखयतले काय कितें? आणि जर हें शाणेपण तांच्यांनी जर सीसीपी इलेक्शनाक खंयच्याय आयदर वे
आयदर बाबूश और उत्पल त्या रिझल्टांतल्यान शाणेकार पणजेकार हे गोंयच्या बाबतीत कितें विचार करतात ताचोय रिझल्ट लागपाचो आसा आणि ह्या रिझल्टा खातीर आमकां कांय दीस वाट पळोवची पडटली. पुणून पणजेच्या ह्या सीसीपी इलेक्शन्सा कडेन पुराय गोंयची नदर लागून आसा, कारण गोंयची राजधानी कशा पद्दतीन विचार करतात आणि कशा पद्दतींतल्या फुडाऱ्यांकडे गोंय सोपयतात हेवूय आमकां ह्या निकालांतल्यान स्पश्टपणान दिसून येतलें. समीर बाब, तुमचे खूप खूप उपकारी. खरें म्हटल्यार पणजेच्या विशयाचेर कोण उलोवपाकूच तयार ना आणि स्पश्टपणान पणजे बद्दल भुमिकाय मांडपाक तयार ना. ह्या अशा वेळार स्पश्टपणान वेगवेगळ्या विशयाचेर तुम्ही उजवाड घातलो पणजेच्या विशयाचेर, आणि म्हाका दिसता हे विशय जर खरेंच सुटावे जायत जाल्यार पणजेकारांकूच ताचो फायदो जातलो, आणि जर हे सुटावे जावंक ना जाल्यार पणजेकारांकूच ताचे परिणाम भोगचे पडटले. पणजेकार कशा नदरेंतल्यान आता आपलो कौल दितात आणि हे विषय सुटावे करतात ते येणाऱ्या निवडणुकीच्या निकालांतल्यान स्पष्ट जातले. समीर बाब, थँक्यू व्हेरी मच. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.